तर मित्रांनो नमस्कार. कमळ या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. आता पार्टीमध्ये सगळेजण आलेले असतात कारण की अन्नपूर्णा आजीच्या हरवलेल्या नातीचा वाढदिवस असतो. पण आता कामिनीने मात्र अन्नपूर्णाचा बदला घेण्यासाठी तिनं खोट्याच नातीला बोलवलेलं असतं. त्यावेळी ती नात सांगू लागते, हो आजी, मी तुमचीच नात आहे, माझं नाव गार्गी आहे आणि मी अनाथ आहे. पण आता अन्नपूर्णाला तेव्हा समजून जाते की ही माझी नात असू शकत नाही, कारण की मला आत्ताच काही दिवसापूर्वी पत्ता मिळाला होता की माझी नात आणि माझी सून एकत्रच आहे. मग ही मुलगी अनाथ कशी असू शकते, कारण ही माझी नात नाहीच आहे. इथं कुणीतरी आता काहीतरी प्लॅन केलेला दिसतोय. तर पार्टीमध्ये सगळेजण असतात. त्यानंतर त्यांना असं माहीत होतं की कमळीचाही आजच वाढदिवस आहे, त्याच्यामुळे त्या खुर्चीवर कमळीला बसवण्यात येतं. कमळी मात्र त्या खुर्चीवर जाऊन बसते कारण की ती वेटरच्याच वेशात असते, तिथं काम करण्यासाठी आलेली. त्यावेळी आता ऋषी सांगू लागतो की आजच्या पार्टीमध्ये ना मला एवढंच सांगायचं आहे, कारण की अन्नपूर्णा आजीची ना ही नात नाहीच आहे, ही मुलगी ना फ्रॉड आहे. तर त्यावेळी कामिनी म्हणू लागते, असं कसं होऊ शकतं, हीच आहे अन्नपूर्णा बहिणीची नात, असं कसं होऊ शकत नाही, तिनं नाव सांगितलंय, तिच्यावर गार्गी आहे, तिनं सगळं काही सांगितलं आहे. तर त्यावेळी आता लगेचच अन्नपूर्णा म्हणू लागते, काय ग माझ्याशी तू खोटं का बोलली आहे. मला ना तेव्हाच हे कळालं होतं की जेव्हा तू म्हणली ना मी अनाथ आहे, कारण की माझ्या राजांची बायको आणि त्याची ती मुलगी आहे ना, तिचा पत्ता मला काही दिवसापूर्वीच मिळाला होता की त्या दोघीजणी सोबतच राहता. मग तू अनाथ कशी असू शकते. त्यावेळी ती मुलगी मात्र काहीच बोलत नाही, ती शांतच राहते. तिला आता भीतीच वाटत असते, कारण की तिने इथे येण्याचेच पैसे घेतलेले असते. आता ती मुलगी काहीतरी बोलणार असते, तर तिकून मात्र तिला कामिनी इशारा करते की काहीच सांगायचं नाही, तू शांतच बसून राहा, नाहीतर मग मीच तुझं सगळं काही सत्य सांगून टाकीन. तर त्याच्यामुळे आता रागिनी खूप घाबरते. कमळी तर डायरेक्ट उठूनच उभी राहते की अन्नपूर्णा आजीची ही खरी नात ना, मग या मुलीने अन्नपूर्णा आजीला का फसवलं असेल. तिला मात्र आता कामिनीवर आणि त्या अनिकावरच संशय येत असतो. तर कमळी मात्र त्यावेळी तिथं काहीच बोलत नाही. तर त्यानंतर ऋषी म्हणू लागतो, काय गई मुली, तू आता सांगणार आहेस का की तू हे सगळं कुणाच्या सांगण्यावरून केले आणि तू हे खोटं का बोलली. तू जर स्वतःहून सांगितलं नाही तर मी पोलिसांना बोलवेल. मग त्यानंतरच त्या मुलीला मात्र पोलीस येऊन घेऊन जातात. कामिनीचा तर हाही प्लॅन मात्र आता बुश झालेला असतो. त्यानंतर मग सगळेजण पार्टीतून घरी गेल्याच्या नंतर अन्नपूर्णा खूप खचून जाते, कारण की तिला सांगितल्याच्या नंतर तिनं खूप सारी तयारी करून ठेवली होती. तिला वाटत होतं इतक्या दिवसाची देवाची पूजा करते, माझी पूजा फळाला आली आणि माझी नात मला मिळाली. माझी नात मिळाली म्हणल्यावर माझ्या राजांची गौरी पण परत येईल. त्याच्यामुळे अन्नपूर्णा तर खूप खुश होती. पण तिचा माता इतका मोठा विश्वासघात केल्यामुळे, ती मुलगी तिच्यासोबत खोटं बोलल्यामुळे ती तर खूप खचून जाते. तिचा आता वाढदिवस करण्याची तिच्यात क्षमता राहिलेली नसते. तर त्यामुळे आता कमळी मात्र तिथेच राहते. सगळेजण आपापल्या पार्टीतून घरी जातात, तर कमळी मात्र रडतच त्यांच्याकडे बघू लागते. अन्नपूर्णा खूप रडत असते. तर कमळी स्वतःच्या हाताने केक कापते, अन्नपूर्णा आजीला भरवत असते. अन्नपूर्णा आजीला तर खूप भरून येतं, खरंच देवा, ही जर माझी नात असती ना तर मी तुझ्यासाठी काही केलं असतं देवा, काही, अगदी काहीही, कारण ही इतकी गोंडस मुलगी माझी नात असायला हवी होती देवा. फक्त किती छान मुलगी आहे, किती सगळ्यांना समजून घेती. तर मग त्यानंतर मग अन्नपूर्णा ही कमळीला केक वगैरे भरवत असते. आता कामिनीचा तर तो प्लॅन गेलेला असतो, म्हणून कामिनी खूपच चिडते. आणि मग त्यानंतर रागिनी तिला विचारू लागते की काय गाई, तूच ही मुलगी आणली होती का. तर कामिनी मात्र तिचा प्लॅन त्यांना सांगू लागते. तर मित्रांनो, बघूया उद्याच्या भागात काय होतं. तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सो बाय.